या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। IT पार्क उभारणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागा शोधण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्या होत्या। त्यानुसार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी होडगी येथील जलसंपदा विभागाची 50 एकर जागा IT पार्कसाठी फायनल केली होती। होडगी येथील जागेचा प्रस्ताव शासनाच्या उच्चस्तरीय समितीकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता। शासनाच्या उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत IT पार्कच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असून 2 दिवसात याबाबतची अधिसूचना निघणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। देशांच्या काळात सन 1922 मध्ये सोलापुरातील दमाणीनगर इथं उभारण्यात आलेला रेल्वे उड्डाण पूल रविवार दिनांक 14 डिसेंबर रोजी पाडण्यात येणार आहे। तत्पूर्वी पुलावरील डांबरीकरण, दगडी फुटपाथ काढून पुलावरील भार कमी करण्यात येत आहे। गुरुवारी पुलावरील रस्ता JCB आणि ब्रेकरच्या सहाय्याने फोडण्यास सुरुवात करण्यात आली। रेल्वे ब्रिजवरील रस्ता फोडून पूर्ण आजोरा हटवून रेल्वे ब्रिज पाडण्यात येणार असून यासाठी रविवारी 2 मोठे क्रेन आणण्यात येणार आहेत। सध्या 5 JCBंचा वापर करून रस्त्याचं पाडकाम सुरू आहे। सोलापूर महानगरपालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागानं यापूर्वीही व्यापाऱ्यांना आणि फेरीवाल्यांना अनधिकृतपणे जागा व्यापू नये याबाबत सूचना दिल्या होत्या। मात्र वारंवार सूचना देऊनही अतिक्रमणे हटवली जात नसल्यामुळे अखेर ही सक्त कारवाई करण्यात आली। सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं यापुढेही शहरातील विजापूर वेस, बेगमपेठ, मधला मारुती परिसरातील प्रमुख रस्ते, चौक आणि गर्दीच्या भागात अतिक्रमणांवर कठोर कारवाई। सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर भारतीय जनता पक्षाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी सकाळपासूनच पोटफाडी चौक येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात प्रचंड उत्साहाचं वातावरण दिसून आलं। सलग 6 दिवस शांत राहिलेल्या इच्छुकांची धावपळ गुरुवारी अचानक वाढली असून शहरातील 3 विधानसभा मतदारसंघांमधून मोठ्या संख्येने इच्छुक अर्ज दाखल करताना दिसून आले। शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या वतीने विविध शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोफत महासेवा शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून शिबिर परिसरात पहिल्याच दिवशी मोठी गर्दी पाहायला मिळाली। शिवसेना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांच्या पुढाकारातून 11 ते 14 डिसेंबर दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शिवसेना जिल्हा शहर संपर्क कार्यालयात हे शिबिर सुरू आहे। आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने प्रभागनिहाय मतदार यादी, दुबार मतदारांची छाननी, मतदार केंद्र निश्चिती आणि कंट्रोल चार्ट तयार करण्याबाबत सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली। या बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित, सहाय्यक अभियंता रामचंद्र पेंटर, अधिकारी निकते, संदीप भोसले तसंच सर्व उपतुकडी प्रमुख आणि तांत्रिक समन्वयक उपस्थित होते। दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती। मतदारांकडून 3 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची एकूण संख्या 555 असून त्या संबंधित कार्यवाहीचा आढावा बैठकीत घेण्यात आला। या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत क्रिस्टल्स ड्रीम स्पेस। सर्व सुविधांनी युक्त शहरालगतचा अद्ययावत प्रकल्प, लक्झरियस रेसिडेन्शियल ओपन प्लॉट्स, कॉन्क्रीट रोड, पाण्याची सोय, स्ट्रीट लाईट अशा सुविधांसह मंदिर, योगा केंद्र, ओपन जिम, चिल्ड्रन पार्क, ओपन एम्फीथिएटर, निसर्गरम्य वातावरणात नवजीवन अनुभवण्यासाठी पुणे रोड बाळे इथल्या क्रिस्टल्स ड्रीम स्पेसला प्रत्यक्ष भेट द्या। ऑफिस क्रिस्टल डेव्हलपर्स, ICICI बँकेजवळ, पार्क चौक, सोलापूर। संपर्क 820 099 827 आणि 91 45 509 509।